x चे 15% बरोबर 105 तर x ची किंमत किती? आपल्याला माहित आहे x चे म्हटल्यानंतर x गुणिले 15%. टक्के याचा अर्थ काय आहे तर 100 पैकी 15. 100 पैकी 15 x चे 15% हे अशा पद्धतीनं x चे 15% बरोबर किती 105. x चे 15% बरोबर 105. आता हे समीकरण आपल्याला मिळालं. आता इथं आपल्याला x ची किंमत काढायची आहे. आता बघा x चे 15% म्हटल्यानंतर हे गुणाकार आलं. मग आपण 15 आणि x चा गुणाकार केला. अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार करताना अशा अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. इथे x च्या खाली एक छेद आपण या ठिकाणी लिहिला. कोणत्याही संख्येच्या छेद हा 1 असतो. त्यामुळं इथे 15 आणि x चा गुणाकार केला 15x हा गुणाकार आहे. 15x छेद 100 बरोबर 105. आता बघा 15x छेद 100 बरोबर 105. आता इथं हे छेद 100 म्हणजे हे भागाकारात आहे. भागाकारातलं बरोबर चिन्हाच्या पलीकडे घालवायचं. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना भागाकाराचं काय होतंय गुणाकार होतो. भागाकाराचा गुणाकार होतो. म्हणून आपण या ठिकाणी इथं 15x इथं ठेवूया आणि हा जो 100 आहे भागाकारातला 100 जो आहे जो छेदातला 100 आहे तो पलीकडे जाताना बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतो भागाकाराचा गुणाकार होतो. म्हणजे 150 गुणिले 100 सॉरी 105 गुणिले 100. मग आता बघा 15x बरोबर एवढं बघा इथं 15x बरोबर आता 105 गुणिले 100. 105 गुणिले 100 केलं तर 105 न एकाला गुणायचं फक्त. 105 एके 105 आणि हे वरचे 2 शून्य आहेत असं लिहायचं. 15x बरोबर 10,500. तर x बरोबर किती? आता x या चलाची किंमत काढायची आपल्याला. म्हणून x ची किंमत काढायची आहे. त्यांनी विचारलेलं आहे x ची किंमत किती. म्हणून x या चलाची किंमत काढायची आहे. मग काय करायचं हे 15x म्हणजे गुणाकारात आहे. 15 आणि x चा गुणाकार आहे त्यामुळे 15 हे गुणाकारात आहे. ते या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होणार आहे तर गुणाकारातला आहे ते भागाकारात जाणार. म्हणून हे छेद 15. आता बघा हा जर भागाकार सोडवला तर आपल्याला x ची किंमत कळणार आहे. 15 एके 15 15 सत्ते 105 आणि वरच्या ह्या 2 शून्य म्हणजे किती आलं 700. म्हणजे x बरोबर 700. मग x ची किंमत आपल्याला मिळाली. पर्यायामध्ये 700 आहे 4 नंबरला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. x चे 15% बरोबर 105 तर x ची किंमत किती 700. अशा पद्धतीने हे समीकरणावर आधारित उदाहरण आहे. हे सोडवलं तर तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ जर पाहायचं असेल आणि त्याची नोटीस तुम्हाला अगोदरच मिळायचं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.